आज होता चुलीवरील स्वयंपाकाचा बेत। आमच्या घरी सगळ्यांना चुलीवरचा स्वयंपाक खूप आवडतो आणि मला चुलीवरचा स्वयंपाक करायला देखील खूप आवडतो। पण कसं आहे ना, मुलीमुळे हे शक्य नाही आहे चुलीवर स्वयंपाक करणं रेग्युलर। सकाळचा तर आमचा चुलीवर स्वयंपाक नाही होत, सकाळचा नेहमी गॅसवरतीच होतो स्वयंपाक, कारण सकाळचे कारभारी नसतात घरी आणि संध्याकाळी कारभारी घरी आल्यानंतरला मुलीला घ्यायला असतात, त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक हा नेहमी चुलीवरतीच होत असतो। आणि आज बेत होता चपाती आणि शिमला मिरचीची भाजी होती आज खरं तर। आणि ते चुलीवरचा स्वयंपाक करायला घेतला तर चपाती बघा किती मस्त टम्प फुगली होती अगदी। आणि त्यानंतर चपाती झाल्यानंतरला अगदी शिमला मिरचीची भाजी करायला घेतली होती। ते बेसन छानसं भाजून घेतलं होतं, कारण शिमला मिरचीवरती बेसन पेरून भाजी केली ना तर खूप म्हणजे खूप छान लागते। आमच्या घरी तर आवडते सगळ्यांना, तुमच्या घरी नक्की आवडेल, तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा, खूप छान लागते खरं तर भाजी। पण काही म्हणा, चुलीवरच्या स्वयंपाकाची चव ही मात्र कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही। चुलीवरचा स्वयंपाक आणि पाट्यावरचं वाटण याची चव इतकी न्याहार आहे ना की कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन मिळणार नाही। ती तुम्हाला मिळाली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण अजूनपर्यंत असं एकही हॉटेल नाही आहे जिथे चुलीवरच्या स्वयंपाकाची चव मिळते। हॉटेलला नावं कितीही तरी दिली ना, चुलीवरचा स्वयंपाक, चुलीवरचा वडापाव वगैरे, पण तसं चुलीवरची चव तिथे नसते, कारण ते लोक चुलीवरती करतच नाहीत मुळात, फक्त ना फक्त एक ब्रँड म्हणून ते नाव देतात। तर इथे कढईमध्ये मोहरी जिरं टाकलं होतं, कढीपत्ता टाकलं होतं, त्यानंतर कांदा छानसा परतून घेतला, लालसर कांदा होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा। आणि कांदा लाल झाला की त्यामध्ये लगेच हळद, लाल मिरची आणि गरम मसाला टाकला होता, ते चांगलं परतून घेतलं। मसाले चांगले अगदी टाकून अगदी परतून घेतले। पण कसं आहे ना, चुलीवरचं स्वयंपाक करणं थोडं रिस्की असतं, कारण लहान मुलं घरी असली ना की खूप त्रास असतो त्यांचा म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक करताना। तर पण संध्याकाळचे कसे कारभारी असतात त्यामुळे शक्य होत आहे। तर इथे हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकला होता। इथे मसाले चांगले परतून घेणं चाललं होतं, पण मसाले करपून नयेत म्हणून त्यात थोडंसं पाणी टाकलं होतं, कारण पाणी टाकलं की छान प्रकारे मसाले अगदी परतून होतात। आणि थोडंसं पाणी कमी पडलं म्हणून अजून जास्तीचं पाणी टाकलं आणि चांगले मसाले परतून घेतले। मसाले छान परतले की नाही की भाजीला देखील वास आणि सुवास छान येतो, म्हणजे टेस्ट देखील खूप छान येते। तुम्ही देखील नक्की अशी भाजी करून बघा। आणि मसाले परतल्यानंतर त्यामध्ये डायरेक्ट शिमला मिरची टाकली, शिमला मिरची थोडीशी शिजवून अगदी वाफवून त्यामध्ये लगेच बेसन टाकलं होतं। थोडं ते शिमला मिरची जी वाफवून घेतली होती ना त्याची थोडी व्हिडिओ क्लिक करायची राहून गेली होती। त्यानंतर अशा प्रकारे छान अशी भाजी केली होती। तुमच्या घरी पण एकदा नक्की तुम्ही ही भाजी करून बघा, खूप छान भाजी होते ही खरं तर, खूपच टेस्टी होते। तुमच्या घरी देखील सगळ्यांना खाऊ घाला एक दिवस ही भाजी अशा प्रकारे।